माझं पुनर्वसन करा, सुजय विखे यांची महायुतीतील आमदारांना मागणी. तुमचं पुनर्वसन निश्चित होईल, जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचं आश्वासन. लोकसभेत महायुतीची पिछेहाट झाली तेव्हा मवियाचे 4 ते 5 मुख्यमंत्री तयार झाले. अनेकांनी मंत्रालयात जाऊन आपली कार्यालयं बघितली, मात्र विधानसभेचा कौल त्यांना समजला नाही. सुनील तटकरेंची मवियावर टीका. नवी मुंबई विमानतळ लोकनेते दिबा पाटील नामकरणासाठी डोंबिवलीत बैठकीला वनमंत्री गणेश नाईक गैरहजर. राज्य केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार वाढवून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलंय आणि दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंचं वक्तव्य. अनेक जण समाजातील वातावरण बिघडवण्याचं काम करतात, त्या वातावरणात राजकारणी भर घालतात. मनसरमधील कार्यक्रमात दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य. नागपुरात हिंसाचारात जखमी झालेल्या इरफान अन्सारीचा मृत्यू. शनिवारी रात्री इरफान अन्सारीवर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. नागपूर राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर. मुंबईतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून रूट मार्च. घाटकोपरच्या चिराग नगर, आझाद नगर, पारशीवाडीत रूट मार्च. बीडमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल. माजलगाव पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हे दाखल. तरुणांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांकडून वादग्रस्त पोस्ट. बच्चू कडूंकडून 3ऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री भरत गोगावलेंच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडूंकडून आंदोलन स्थगित. सरकार दिव्यांगांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, गोगावलेंची प्रतिक्रिया. मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र. दोषींवर कडक कारवाई करा, आदित्य ठाकरेंची मागणी.